नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबरचा जो हप्ता आहे, 6वा हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे, तर त्या हप्त्याच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. यामध्ये तुम्हाला 1500 रुपये जे ते वाटप ह्या ठिकाणी होणार आहेत. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर बघा, जी काही सध्या आता गॅस सिलेंडरची किंमत असेल 900 रुपये किंवा 850 रुपये किंवा 800 रुपये किंवा 950 रुपये म्हणजेच 950 रुपये जी काही किंमत असेल, तर त्या किमतीचे पैसे देखील तुम्हाला वाटप होणार आहे. तर आता हे जे काही पैसे तुम्हाला केव्हा वाटप होतील त्याची महत्त्वाची दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 महिन्यांपासून तुम्ही ज्या पैशांची वाट पाहत आहेत तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता. बघा, लाडकी बहीण योजना जी आहे, आता बघा ऑक्टोबरपासून पैसे तुम्हाला मिळालेले नाहीत. ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला, डिसेंबर पणही आता जवळपास एंडिंगला आलेला आहे. आजची 23 त्या ठिकाणी तारीख आहे. तर 23 तारखेला ह्या ठिकाणी पैसे जे ते यायला पाहिजे होते, परंतु अद्यापपर्यंत म्हणजे आता जो व्हिडिओ मी बनवतोय तोपर्यंत तरी पैसे आलेले नाही आहेत. ठीक आहे. यानंतर जर समजा त्या ठिकाणी सुरुवात झाली तर ती होऊ शकते, कारण तशा पद्धतीचे आपल्याला जे काही सूचना आहेत किंवा संकेत आहेत ते पाहायला मिळालेले होते की बघा, मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये संपूर्ण समजून सांगणार आहे कशा पद्धतीने आपल्याला जी संकेत आहेत ते पाहायला मिळाले होते आणि 23 तारखेलाच येतील असं का आपल्याला वाटलं होतं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु जर समजा आज पैसे आले नाहीत तर मग पैसे येणार कधी ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आहे. सर्वात मोठी अपडेट यासाठी की महिलांना 2 महिने झालेले आहेत. बघा, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2 महिने झाले तरी पण अजून पैसे या ठिकाणी आलेले नाहीत. मग पैसे तुम्हाला केव्हा येणार आहेत हा देखील महत्त्वाचा प्रश्न येतो आणि तो सर्वच महिलांना त्या ठिकाणी पडलेला आहे. भरपूर महिलांच्या कमेंट्स असतात. कमेंट्स मी नेहमीच वाचतो. तुम्हाला सांगितलेलं मी तुमच्या सर्व कमेंट्स वाचत असतो. तर बघा, भरपूर महिलांचं त्या ठिकाणी जे काही मत आहे ते त्या ठिकाणी निगेटिव्ह झालेले आहे. पैसे येत नाहीत, पैसे येणार नाहीत, अशा पद्धतीने महिलांचं ह्या ठिकाणी जे काही मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये महिला मांडत असतात. आणि ते जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 2 महिने झाले पैसे येत नाही, तर साहजिकच आहे सर्व महिला त्या ठिकाणी कंटाळून जाऊ शकतात. परंतु पैसे जे आहेत ते केव्हापर्यंत येतील आणि त्या संदर्भाची काय अपडेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. सर्वात अगोदर सर्व महिलांना विनंती करतो, कृपया करून सर्व महिलांनी, माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. तर आता थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. संपूर्ण माहिती अशा पद्धतीची नेहमीच पुराव्याच्या सहितच माहिती असते. पुरावा तुमच्या समोर आहे. लाडकी बहीण योजना, तर बघा, डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार? देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातून दिली अपडेट. तर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे जे CM आहेत, चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानभवनातून अपडेट दिलेली होती. आता अपडेट काय होती तर बघा, जर आपण पाहिलं तर ABP माझाला आलेली बातमी आहे. नेहमीच माहिती तुम्हाला खरी आणि पुराव्याच्या सहितच देत असतो. तर बघा, या संदर्भाचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे. स्वतः त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब लाईव्ह त्या ठिकाणी बोललेले आहेत विधान भवनामध्ये. त्यांनी जे काही सभागृहामध्ये ते बोलले ते तुम्हाला दाखवलेलं आहे, ते देखील तुम्ही पाहू शकता. तर त्यामध्ये ते म्हटलेले आहेत, काय म्हटले ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. बघा, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं, ते आता संपलेलं आहे 21 तारखेला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूरमध्ये विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत 5 हप्ते मिळाले आहेत. 7,500 रुपये 5 हप्त्यांचे 7,500 रुपये होतात, ते तुम्हाला आलेले आहेत. परंतु पुढचा हप्ता म्हणजे 6वा हप्ता अजून येत नाही आहे. हा महत्त्वाचा प्रश्न महिलांना ठरलेला आहे. पुढे बघा, राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आजपर्यंत सर्व महिलांचं त्या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे. त्यासोबतच आपणही, म्हणजेच मी स्वतः पण त्या ठिकाणी वाट पाहतोय 6वा हप्ता केव्हा जमा होईल, कारण भरपूर दिवस झाले, 2 महिने झाले. 2 महिन्यांपासून महिलांना या ठिकाणी पैसे येत नाही. त्यामुळे मी सर्व महिलांना विनंती करेल की सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते पैसे पाठवा, लिहून पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त हा व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाला पाहिजे. त्यासोबतच सरकारकडे पण हा व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. सरकारला पण कळायला पाहिजे की महिलांना या ठिकाणी पैसे हवेत. तर त्यासाठी सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे, पैसे पाठवा म्हणून. आता बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं आहे. 2 महिने झालेत.
परंतु देवेंद्रजी फडणवीस यांनी विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील असं म्हटलं. जर आपण पाहिलं तर त्या संदर्भाचा व्हिडिओ पण आहे, मी तुम्हाला दाखवला होता. त्यासोबतच आपण जे काही सभागृहाचं त्या ठिकाणी कामकाज चालू असतं त्यामध्ये राज्यपालांच्या माननीय महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणावर जे काही भाषण करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहे, ते स्वतः बोललेले आहेत की बघा या ठिकाणी पण तुम्हाला पाहायला मिळते देवेंद्रजी फडणवीस यांनी विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील असं म्हटलं. आता अधिवेशन केव्हा संपलं तर अधिवेशन हे 21 तारखेला संपलं, म्हणजे आजपासून 2 दिवस झालेले आहेत. आता 21 तारखेला शनिवार होता, ठीक आहे. 21 तारखेला जर आपण पाहिलं तर शनिवार होता. 22 तारखेला म्हणजेच काल रविवार होता आणि रविवारी बँका बंद असतात. परंतु आज 23 तारीख आहे. 23 तारखेला सोमवार होता आणि सोमवारी ज्या काही बँक आहेत तर त्या चालू होत असतात, म्हणजे सोमवारी बँका चालू असतात. परंतु अजूनपर्यंत ही पैसे आलेले नाहीत. जर समजा आपण काय त्या ठिकाणी एक तर्क लावला होता, 21ला त्या ठिकाणी अधिवेशन संपलं. आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे बघा, अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील. आता अधिवेशन संपल्यानंतर अधिवेशन 21ला संपलं, 22ला रविवार होता, मग 23ला पैसे येतील असं त्या ठिकाणी आपल्याला वाटलं होतं. परंतु 23ला म्हणजे आज तरी पैसे आत्तापर्यंत तरी आलेले नाहीत. आणि यानंतर जर समजा पैसे यायला सुरुवात झाली तर त्या संदर्भाचा व्हिडिओ करून मी तुम्हाला त्याची अपडेट देणारच आहे. परंतु अद्यापपर्यंत तरी व्हिडिओ जे काही पैसे आहेत ते तुम्हाला आलेले नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं 23चे 24, 25 होऊ शकतात, कारण काही टेक्निकल सर्व्हरचा प्रॉब्लेम वगैरे त्या ठिकाणी आला तर 23चे 24, 25 होऊ शकतात. परंतु एक आपण ह्या ठिकाणी 23, 24, 25 करण्यापेक्षा ह्या आठवड्यात बघा, या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे जे ते मिळूनच जाणार आहेत. या आठवड्यामध्ये तुम्हाला 100% पैसे जे त्या ठिकाणी वाटप होतील. कारण जर आपण पाहिलं तर स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले अधिवेशन संपल्यानंतर, आणि अधिवेशन जे आहे ते 21 तारखेला संपलं. 21 तारखेला संपल्यानंतरच लगेच खाते वाटप झालं. खाते वाटप जे ते 21 तारखेला झालं. खाते वाटप झाल्यामुळे जर आपण पाहिलं तर 1400 कोटी रुपये जे मंजूर झाले होते ते 1400 कोटी रुपये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी होते. मग ते महिला व बालविकास विभागाला गेले, त्या ठिकाणी वित्त विभागातर्फे महिला व बालविकास विभागाला ते दिले जातील. त्यामध्ये मग प्रत्येक हप्त्याचे किती पैसे लागतात त्यानुसार त्या ठिकाणी पैसे पाठवले जातात. आपण मागे पण पाहिलं होतं, अर्थमंत्री अजितदादा पवार होते. पुन्हा एकदा अर्थ खातं हे अजितदादा पवार यांच्याकडेच गेलेले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण आहेत ते. आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं तर महिला व बालविकास विभाग पुन्हा एकदा माननीय आदितीजी तटकरे यांच्याकडे ते महिला व बालविकास विभाग गेलेले, कारण त्यांनी लाडकी बहीण योजना चांगल्या पद्धतीने राबवली होती. त्यांच्याकडेच ते खातं पुन्हा एकदा देण्यात आले आणि लाडकी बहिणींना ते त्या ठिकाणी नक्कीच पुढचा जो काय हप्ता आहे तो वाटप त्या ठिकाणी करणारच आहेत. आता त्या ठिकाणी जे काही पैसे आहेत ते महिला व बालविकास विभागाला चेक दिला की तो चेक बँकेत जमा होईल आणि लगेच तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. सर्व्हरचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम असू शकतो किंवा मग जे काही पैसे जमा होण्यासाठी टाईम लागतो थोडासा, त्यामुळे तुम्हाला हे जे काही पैसे ते उशीर झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की पैसे येणार नाहीत, पैसे तुम्हाला येणारच आहेत. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री महोदय म्हणजेच अजितदादा पवार यांच्याकडेच अर्थ खातं आहे आणि त्यांनी मागे पण लाडकी बहीण योजनेला त्या ठिकाणी पैसे दिले होते. यावेळेस पण ते लाडकी बहीण योजनेसाठी त्या ठिकाणी पैसे जे ते देणारच आहेत. आणि महिला व बालविकास विभाग पण पुन्हा एकदा ह्या ठिकाणी अदितीजी तटकरे यांच्याकडेच देण्यात आलेला आहे. तर बघा, त्यामुळे काळजी करायची नाही, तुम्हाला पैसे हे मिळणारच आहेत. जर समजा तुम्हाला 23 तारखेला आज आले नाहीत तर पैसे येणार नाहीत असं समजू नका, तुम्हाला या आठवड्यात 100% पैसे येतील. आता बघा, राज्य सरकारने योजना सुरू करताना दरमहा महिलांना 1500 रुपये दिले. त्याप्रमाणेच डिसेंबर महिन्याचे पण 1500 रुपये ह्या ठिकाणी महिलांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत. ठीक आहे. आता बघा पुढे देवेंद्रजी फडणवीस काय म्हणाले होते तर आपण बघा, स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले होते, आज या निमित्तानं सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका. जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या योजना आम्ही दिलेल्या आहेत त्या एकही योजना बंद होऊ देणार नाही. बघा, हा शब्द खूप महत्त्वाचा, योजना बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी माहितीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात टाकणार आहोत असं त्यांनी म्हटलंय, असं देवेंद्रजी फडणवीस म्हणाले. परंतु अजून तरी तो हप्ता जो आहे तो तुमच्या अकाउंटला जमा झालेला नाही. आता तो केव्हा जमा होईल तर या आठवड्यामध्ये नक्कीच तो त्या ठिकाणी जमा होणारच आहे. जमा व्हायला सुरुवात झाली की तुम्हाला तो व्हिडिओ बनवून त्या ठिकाणी अपडेट दिली जाईल. त्यासोबतच ज्या महिलांना पैसे येतील, ज्यांना पटापट पैसे येतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना त्याची अपडेट देखील त्या ठिकाणी कळणार आहे. तर अशा पद्धतीची दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहिलेली आहे. सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.